म्हणून तुला म्हटलं उठ, तर तू गप्पात लागून येणार. तर स्वतःच्या शरीराकडे लक्ष देत नाही, मग शरीराला उद्देशून अपशब्द जर वापरले तर ते अपशब्द त्यांना लागत नाही. कोणी अपमान करणारे शब्द वापरले किंवा काही बोलले तरी महात्म्या त्या अपशब्दाचा मनात विचार करत नाही, कारण शेवटी हे शरीर माझं नाही. आणि पुढे त्यांचं असं वाटतं की आपल्या शरीराची निंदा होते म्हणजे आपला जन्म शेवटचा आहे. म्हणून तुकाराम महाराज, एकनाथ महाराज म्हण, निंदकाचे घर असावे शेजारी, धूतसे देहाची पासोडी. म्हणजे हे जन्म आपला शेवटचा आहे असं ते समजतात. किती पराकोटीचं ज्ञान आहे. 2023चा मार्गशीर्ष महिना म्हणजे फारच महत्वाचा आहे. फिक्स्ड डिपॉझिट आहे आपले. केवढं सखोलत्व आहे. मला काल एकाने फोन केला, म्हणजे दादा एक कधीचं का आपण सांगितलं नाही. म्हटलं माझ डोळ्यात नाही तर मी कसं काय सांगू. कारण हे केव्हा कळालं तर तुम्हाला हे समजलं केव्हा, ज्यांनी पुस्तकं वाचले ते म्हणताय की आम्हाला तेव्हा नाही कळालं, आता कळतं. जेव्हा पुण्याच्या ठाईचा उदय होतो तेव्हा आत्मज्ञान उमलतं. फुलाचं फुलत्व पूर्ण झालं की सूर्याच्या प्रकाशाने ते उमलायला लागतं, पण जोपर्यंत त्याचं फुलत्व पूर्ण होत नाही तोपर्यंत रोज सूर्य येतो तरी उमलत नाही ते. तसं आपलं ज्ञानकमल जे आहे त्या ज्ञानकमलाला पुण्याचा उपासनेचं पाणी मिळालं की कमळ, म्हणून उपासनेला दृढ चालवा पण गप्पा मारत न करावे. आपण काय करतो उपासनेमध्ये सुद्धा आप्पा आणि गप्पा असं म्हणतात. उपासना झाल्यावर दुसऱ्या गोष्टी सुरू होऊन जातात की ती उपासना शिल्लक राहत. बरं काय उपास विषय एकदम बरीच मस्त झालं होतं, जाऊ दे ना, ते जिरून गेलं आता. आम्हाला वांगी फार महाग मिळाली त्या दिवशी, जाऊ दे ना, तर काय घेतले गेले, खाल्ले गेले, गेलं सगळं. काही त्याचा संबंध नसतो. तर पुण्य घडलं पाहिजे, त्या देहाने ते कर्म केलं पाहिजे. म्हणून ते म्हणतात अपशब्दाची निंदा त्याचा विचार करत नाही. देहाला उद्देशून लोक बोलतात कारण ते अविद्येनं झालेलं शरीर आहे म्हणून शरीराची निंदा होते. या शरीराला उद्देशून कोणी काही बोलत नाही. मी काही केलेलंच नाही आणि मी आत्मा आहे, माझं शरीर नाही. आत्मा हा कर्ता आणि भोगता नाही. कर्तृत्व आणि भोक्त आत्म्याला नाही. शरीराच्या कोणत्याही क्रियेमध्ये आत्म्याशी संबंध नाही. पण बुद्धी काय करते याला मात्र आत्मा साक्षी आहे. आपली बुद्धी जे जे कर्म करते त्या त्या कर्माला, म्हणून कोणी दुःख दिले तरी त्यांच्या मनात येत नाही. याच्याकरता एक कवीने भाष्य केलं आहे. दिगले दुःख उसने फेडू नयेची, देव शिक्षा करील तयात उगेच बैसावे. कोणी जर आपल्याला दुःख दिलं ना तर त्याची परतफेड करायच्या भानगडीत पडू नये. ते देव त्याला काय शिक्षा द्यायची ते देत बसतो, कारण देवाचा नियमच आहे. चांगल्याला जो वाईट म्हणेल त्याला देव शिक्षा देतोच. ज्ञानी महात्म्याला टाकून काही कोणी बोललं तरी महात्म्याच्या मनात विकल्प येत नाही. काल तुम्ही विकल्प चरित्र ऐकलं. विकल्प नवऱ्याचा सोडी येला म्या संग. जे विकल्प आहे, कारण या मनाला विकल्प ताबडतोब लागतो. विकल्पाचा मनाचा निगडीत संप आहे. अंतःकरणात त्यांच्या दया असते म्हणून ते अपमान करणाऱ्याला वाईट बोलत नाही. आत्ता शोध लागला. त्यांच्या अंतःकरणात दया असते.
पहा तुम्ही, त्या मंबाजीनं तुकारामाला मारल्यानंतर तुकारामांची पत्नी म्हणे मी पाहते म्हणे त्याला. म्हणे त्याला काय पाहते, आधी मला पाय. मग ते तुकारामांच्या अंगाला लावलं आणि त्याला लावून दिलं, निघाली. म्हणे आता त्याला का बरं पाहते, त्याने मला मारल्यामुळे तुला त्रास झाला, आता तू त्याला मारशील तर त्याच्या पत्नीला त्रास होईल, बंद करणं द्या. तुकारामांच्या मनात काय होतं, दया. दया धर्म का मूल है आणि दया बिना सब भूल है. दया बिना सब भूल है. म्हणून ते म्हणतात त्यांच्याजवळ दया असते, दुःख देणाऱ्याला ते दया देतात. अशा ज्ञानी पुरुषांच्या दर्शनानं माणसांना शांती मिळते. अशा ज्ञानी पुरुषांच्या सहवासात दुसऱ्याचं अंतःकरण शुद्ध होतं. अशा ज्ञानी पुरुषांनी सांगितलेल्या गोष्टी बुद्धीमध्ये बसतात. अशा ज्ञानी पुरुषांच्या सहवासामध्ये अनेक लोकांचा उद्धार होतो. त्यांच्या वाणीतून गंगा बाहेर पडते. म्हणून ते म्हणतात धूतसे देहाची पासोडी. एक एक पासोडी निंदक धुतो म्हणे. म्हणून कोणी जर सांगितलं किंवा ते तुमच्याबद्दल बोलत होते, नाही रे बा तो गंमत करतो माझी, नेहमी स्टिंगल करायची, त्याला आवड आहे, सवय नाही म्हणत ते. काय म्हणता, आवड आहे. आपण म्हणतो नाही तुम्ही फारच बोळे राहिले. म्हटलं मग ते बोलाना थोडं पाणी घालतो तांब्यावर. काही लोक बाटलीभर घालतात पण बिलकुल काही मन नाही शांत होत. म्हणून त्यावेळेस महात्मा तिकडे लक्ष देत नाही. उपदेश ऐकणाऱ्याचा उद्धार होतो, कारण त्याच्या प्रारब्धाचा क्षय झालेला असतो. जे ऐकून उद्धरतात त्यांचं प्रारब्ध वाईट संपलेलं असतं, म्हणून ते ऐकतात. पण तुम्ही शाळेत सुद्धा ज्या मुलांचं भवितव्य चांगलं असतं ते शिक्षकाचं ऐकून घेतात आणि बाकीचे रिकामे कामं करतात. केव्हा केव्हा ज्या शिक्षकाकडे शिकवणी लावतात त्याच्यापेक्षाही वर्ग शिक्षक चांगलं शिकवतं, पण हे टार्गेट पोरं तिकडे लक्ष देत नाही, कारण आपल्याला याच्यात होऊन जाईल शिकवणीमध्ये. आणि शाळेतल्या पोराला जास्ती मार्क मिळतात आणि शिकवणी शाळा आणि शिकवणी करणाऱ्याला कमी पडतात. त्याचं कारण आहे ना, त्यानं लक्ष दिलं आहे. तसं संत बोलत असताना लक्ष पाहिजे. आपण हाताची हालचाल केल्यावर लक्ष विचलित होतं, लक्ष विचलित होऊन जातं. आणि लक्ष विचलित झालं की मग ऐकण्याचा आनंद मिळत नाही. म्हणून त्यावेळेस हे विश्वची माझी गर ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपण झाला, अशी त्या ज्ञानी महात्म्यांची स्थिती होते. हे विश्वची माझे घर ऐशी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपण झाला. म्हणून कोणी अपमान केली, कोणी निंदा केली तरी त्यांच्यावर त्यांचा परिणाम होत नाही. कोणी ममतेनं गुणगान केलं तरी त्याच्याबद्दल आदर जास्त येत नाही, कारण मनुष्य चांगलं केव्हा बोलतो, गुणगान करणं. म्हणून काही लोक प्रवचन कीर्तन सांगून झाल्यावर असं नाही विचारत चांगलं झालं का वाईट झालं का. आमच्यासारखे काय विचारतात, समजलं का असं विचार. काही लोक म्हणतात एकदम मस्त झालं ना, आनंद वाटला. लोक म्हणतात हा आनंद वाटला, कोण म्हणेल वाईट वाटलं असं. पण समजलं म्हणून विचारलं की तो थांबून जातो. कधी आता विचारलं यांनी तर काय सांगू. मुद्दा आला का लक्षात, तो थांबून जातो. तो हो म्हणतो तो, समजलं का, कारण नाही समजलं असेल तरी हो म्हणतो, समजलं तरी हो म्हणतो.
शाळेमध्ये सुद्धा एखाद्या पोराने जास्ती अगोदर मग उठतं रे बोल सांगता रे, तुझं लगेच घाबरत जात होतो. म्हणून त्याचं लक्ष असेल तर आता ही जी ममता आहे ती ते दूर करतात. आणि ममतामध्ये दोष आहे, कारण आमचं आणि तुमचं ममता दाखवते. दासबोधामध्ये लिहिले समर्थाने, उंदीर म्हणे माझे घर, पाहुणा म्हणे माझे घर, मेवणी म्हणे माझे घर. घर ते कोणाचे? कारण ते माझं म्हटलं की ममता आहे. डोंगरे महाराज एक उदाहरण सांगायचे ना. 72 साली ऐकलं होतं मी सिद्धपूरला. एका श्रीमंत माणसाच्या घरी मी गेलो म्हणे, आणि तेव्हा ते 72 साली खूप असं याच्याने बोलायचं. नंतर सगळं तत्त्वज्ञान बोलायला लागल्यामुळे कोणाचं काही ठेवायचे नाही ते. तर त्याला विचारलं की का घर कोणाचं? म्हणे देवाचं. मला ज्या गाडीत नेलं म्हणे त्यांनी, ही गाडी कोणाची? देवाची. मग सहज त्याची गंमत केली म्हणे मी, ही स्त्री कोणाची? म्हणे देवाची. हे मुलगा कोणाचा? देवाचा. तू कोणाचा? म्हणे देवाचा. आणि त्याच्या देवघरात गेलो म्हणे, हे देव कोणाचे? नाही. मग आता जर सगळं देवाचं आहे आणि देव याचा आहे, म्हणजे बाकीचं कोणाचं आलं? याला म्हणतात ज्ञान. नाहीतरी सगळं देवाचं आहे, तुमचं काय आहे? विचार करा. सगळं ते आहे. ईश्वरार्पण बुद्धी होते. बोलणारे, चालणारे, खाऊ घालणारे देवाचे, आणि न बोलणारे देवाचं देवघर मात्र त्याचं. लक्षात आलं का मुद्दा? ते देवघर बोलतं का? त्याच्यातले देव बोलतं का? बोलणारे चालणारे सगळे देवाचे. म्हणजे ज्याची मती झाली स्थिर असं. त्यांनी गमतीने उदाहरण दिलं असेल त्यावेळेस, पण ते त्याची मती स्थिर झालेली आहे. सगळं देव आहे. माझा देवाचं आहे, त्याच्यातलं एक गेलं, देवान नेलं. पुढे मुद्दा लक्षात ठेवा. ह्या आपल्या सगळ्या इथे ऋणानुगंधाच्या भेटी होतात. पुत्र, स्त्री, कन्या, जावाई, व्याई. काही वेळ आली की पुरामध्ये नाना प्रकारचे ओंडके येतात. धक्का लागला की इकडे जो दुसरा धक्का लागला की चाललं प्रवाहामध्ये. कसं आहे नातं, गोतं असं आहे. रक्ताचं नातं, प्रेमाचं नातं, त्याच्यातही फरक आहे. अतिस्नेह. पहा तुम्ही, सख्या भावाशी वैर होतं ना आते भावाशी प्रेम राहतं. कारण आते भाऊ काहीतरी आर्थिक मदत करतो, सख्खा भाऊ करत नाही. म्हणजे कसं बदलतं ते? तसं आहे जगात. म्हणून कोणी या प्रवाहात कोणी येतं आणि कोणी जातं. संतांच्या प्रवाहामध्ये अनेक लोक येतात आणि अनेक लोक जातात. भास्करावर गजानन महाराजचं प्रेम खूप होतं, पण जायला लागल्यानंतर अरे त्याचे दिवस जवळ आले, त्याला जाऊ द्या, सहज पाठवलं. म्हणून ते म्हणतात त्याच्यात ते ना कावळ्यांना सांगितलं या गावात येऊ नका. काही लोक म्हणे खरंच येत नाही का दादा? म्हटलं हो मी काही गेलो नाही, मी महाराजांवर भरोसा ठेवतो पोथीवर. तू असं कर, जाऊन ये एकदा त्या गावाला, कावळे खरे येतं कधी पाहून येत, मला सांग राईट आहे का खोटं आहे. शेगावला गेल्यावर महाराजांचं दर्शन होईल, कावळे पाहायला गेले, कोणाचं दर्शन होईल? ते पोथीत लिहिलंय की अजूनही जगात कावळे येत. आता जळगावात येत नाही तर नाही, मुंबई पुण्याला खूप आहे गावामध्ये, पण जळगावात नाही आहे. नाही तर पूर्वी असायचे ना, हे झाडावर किती कावळे बसायचे. पांढरापोळला कमी झाले, स्मशानात कमी झाले. काही कारण आहे त्याला. पहा तुम्ही, पक्षी कमी झाल्यामुळे शेतामध्ये कीटक जास्ती झाले, नाही तर पक्षी कीटक वेचून घ्यायचे. त्याच्याकरता त्यांची निर्मिती आहे. या भेजमुळे पक्षी कमी होऊन गेले.
मोबाईलमुळे केवढं हे आहे ते. जिथे घनदाट झाडी आहे तिथेच आहे ते. म्हणून ते म्हणतात सगळं माझं आहे, त्याच्यावर अशी ममता आहे. म्हणून ज्ञानी महात्म्यांची ममता नसते, म्हणून त्यांना कोणीही अपशब्द बोललं तरी त्याचं दुःख नसतं. प्रश्न केलाय महाराज, अंते नारायण स्मृती असं का म्हणतात? अंते म्हणजे शेवटी. मनुष्य जन्म मिळाल्याचा खरा लाभ कोणता? तर शेवटी नारायणाची स्मृती झाली पाहिजे. ईश्वराची स्मृती म्हणजेच खरा लाभ. अंतकाली नारायणाचं स्मरण व्हावं म्हणजे जन्म सफल झाला, सार्थक झाला असं समजावं. अंतकाली नारायणाचं स्मरण व्हायचं म्हणजे आरंभापासून अभ्यास पाहिजे. प्रल्हादाने लहानपणापासून अभ्यास केला. नारदासारखे सद्गुरू भेटले, सर्व मित्रांशी सद्भाव ठेवला, म्हणून प्रल्हादाला नारायण अंतिम समय मिळाला. भगवत भक्ती लहानपणापासून केली म्हणजे आयुष्याचा शेवटचा काळ सार्थक लागतो. यासाठीच केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. मृत्यू समीप आला की सगळं येथेच सोडून जायचं आहे, त्यात अर्धा सेकंद सुद्धा वेळ मिळत नाही. ठरलेल्या घटकेला जावं लागतं. शेवटच्या क्षणी ईश्वराचं स्मरण झालं पाहिजे. याच्याकरता संतांचं सांगणंच असं आहे की स्मरण केलं की मरण सुधरतं. खलास, एकच शब्द आहे. यस्य स्मरण मात्रेन जन्म संसार बंधनात. या जन्ममरणाच्या संसारात ईश्वराचं स्मरण झालं पाहिजे. महाराज, भगवंत सुहद आहे म्हणजे भगवंताचे सर्व मित्र आहे असा अर्थ घ्यायचा का? हो. अर्जुनाला उपदेश करताना भगवंत म्हणाले सर्व भूतांचं सदहृदय मी आहे. भक्तिशास्त्र हे यामुळे प्रवृत्त झालेलं आहे. भगवंताची भक्ती प्रेम यामुळे वाढते, म्हणून आचार्य त्याला सदहृदय असं म्हणतात. कारण भगवान श्रीहरी अंतःकरण केवढं मोठं आहे हे भक्तीनेच आपल्याला कळतं. भगवंताच्या मनात काही येत नाही आणि आपल्या मनातलंही भगवान काढून घेतो, म्हणून भगवान भक्तांवर उपकार करतो. सदहृद शब्दाचा अर्थ वेगळा आहे, मित्र शब्दाचा अर्थ वेगळा आहे. भगवान सगळ्यांचे सखा आहे, मित्र नाही. मित्र केव्हा केव्हा कामापुरता, सखा. म्हणून सुदामाचे पाय धुताना लक्ष्मीला सुद्धा तू बाजूला तू डोक्यात येईल तुझा विचार. स्वतः पाणी घालताय, स्वतः कपडे धुवून दिले, त्याचे फाटलेले शिवून दिले. लक्ष्मी म्हणे काय फाटले ते फेकून द्या. आगे म्हणे नाही, त्याला जाताना येणे सोहावं लागेल. म्हणे गावरा लोक म्हणतील घरून फाटकं घेऊन आला आता, भारी घेऊन चालला, मग त्याची निंदा होईल. केवढा मोठा विचार आहे, केवढा मोठा विचार आहे. त्याची निंदा होईल. त्याची निंदा झाली म्हणजे कोणाची होईल? म्हणजे द्वारकेमध्ये सुद्धा असे माणसं होतेच तेव्हा देवाच्या राज्यात निंदा करणारे. असं कारण 25 वर्ष देवाचे जेव्हा ऐश्वर्य देण्यात गेले ना, तेव्हा बसून बसून सगळ्यांच्या बुद्ध्या खराब झाल्या आणि मग नाशाला कारण ठरलेले. बरं, त्या अरण्यामध्ये जाऊन नाश करवला सगळा. द्वारकेत केलाच नाही, कारण ते धाम होतं. प्रभास पट्टणला गेले म्हणून ते म्हणतात. आणि दुसऱ्या कोपऱ्यात जाऊन बसले आणि उद्धव आणि सारथी जाऊन पोहोचला.
हे दोनच भेटले शेवटी. महाराज, मित्र या शब्दाचा अर्थ वेगळा आहे. प्रत्येक शब्दाला इतकं व्यवस्थितपणे अर्थ सांगणं शब्दशास्त्र जगामध्ये आहे. यामुळे भाषेवरून आपल्याला किती अर्थबोध होतो आणि त्याचा चित्तावर किती परिणाम होतो. नुसते शब्दाचे अर्थ काढत बसू नये. शब्दछेल मोठा वाईट आहे. शब्दछेलानं श्रद्धा नष्ट होते. जास्ती शब्दछेल करायचा नाही. शब्दछेलानं बुद्धी विपरीत होते. म्हणून कोणत्या शब्दाचा कोणता अर्थ घ्यायचा हे लक्षात ठेवलं पाहिजे. महाराज, संसार सोडून देऊन वनात जाऊन राहिलं तर परमार्थ लवकर होतो का म्हणे ते आपण उद्या पाहू. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 कुंडली वरदा हरे विठ्ठल. श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान की जय. भीमरूपी महारुद्रा.